या धर्ममंडपामध्ये उपस्थित सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजित पंढरीत परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग दीनवत्सल दया शुंधू करुणावंत सर्वभूत हितेरतः श्रीमंत संत श्रेष्ठ जगदोद्धारक संप्रदायाच्या स्थानी कलशस्थानी विराजित असणारे श्री तुकोबाराय यांचा हा मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या समग्र जीवनाचा अर्थ, आपल्या जीवनाचा एक एक क्षण ज्या विठ्ठल भक्तीमध्ये त्यांनी खर्च केला, ओतला, त्या देवाच्याकडे मागणी करत आहेत। त्या मागणीचं नेमकं बीज काय आहे, त्या मागणीचं स्वरूप काय आहे की जी नामचिंतनाची मागणी या अभंगातून महाराजांनी केली। अंतरीचे ध्यान मुखी नाम, नेमकं त्या ध्यानाचं स्वरूप काय आहे, त्या नामचिंतनाचं स्वरूप काय आहे आणि ते नामचिंतन आपल्या जीवनामध्ये दाखल झाल्याच्या नंतर मनुष्याच्या जीवनात काय काय परिवर्तन होतं, हे या विशिष्ट अवस्थेवर मनुष्य कसा जातो की नामाचा परिणाम त्यांनी पहिल्या चरणात सांगितला, होईल तो भोग। महाराज विठ्ठलाला सांगतात की देवा, भोग म्हणजे सुख दुःख अन्यतर साक्षात्कारो भोग, शास्त्राची व्याख्या म्हणजे माझ्या प्रारब्धवश प्राप्त असणारा जो दुःखात्मक भोग आहे तो मी शांतपणे भोगायला तयार आहे, त्याचा भार मी तुझ्यावर घालणार नाही। म्हणजे ही भक्तीचा परिणाम आहे, रिझल्ट आहे। विठाला गेल्या 7 दिवसापासून नुसतं संभाजीनगर जिल्ह्यात नाही, नुसतं महाराष्ट्रात नाही, नुसतं या भूतलावर नाही, तर समग्र तिन्ही लोकांमध्ये ज्या गावाच्या नावाची चर्चा आहे ती म्हणजे दुधड। हो, नाव जरी छोटं असलं दुधड, पण आज तुमची एवढी प्रचंड उपस्थिती पाहून आज कळलं नेमकं दुधडाची काय ताकद आहे। हो, काय तुमचं वैभव, वारकरी संप्रदायाच्या वैभवामध्ये प्रचंड मोठी भर टाकणारा असा वैभव संपन्न कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। अगदी ज्यांनी या कार्यक्रमाचा आरंभ केला असेल ते आरंभशूर अगदी भगवंताच्या धामामधून तुम्हाला आशीर्वाद देत असतील। नवे नवे या कार्यक्रमाने ज्ञानोबाराय देखील संतुष्ट झाले असतील, तुकोबाराय संतुष्ट झाले असतील। या ठिकाणची अधिष्ठात्री देवता हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देत आहे, सावता महाराज आशीर्वाद देत आहे, पंढरीश परमात्मा तुमच्या पाठीमागे उभाच आहे, आणि आज सेना महाराजाची पुण्यतिथी देखील आहे। अगदी सहज पद्धतीने तुम्हाला मोठे मोठे वक्ते भेटतात, म्हणून तुमचं काय वर्णन करावं। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील मोठे मोठे कलाकार, अगदी या क्षेत्रातले भीष्माचार्य, द्रोणाचार्य, अगदी या ठिकाणी माझ्या सोबत आज आलेले की ज्यांच्या आवाजाची चर्चा सगळ्या महाराष्ट्रभर होती, असे गायन सम्राट श्री हरिभक्तपरायण तुळशीराम दादा, तसंच या ठिकाणी अगदी आज जी चाल गायली IPL चे ओपनर बॅट्समन शोभावे अशा पद्धतीने गायन, त्यांना साथ ज्यांनी केली की ज्यांच्या जीवनामध्ये गायन आणि कीर्तन या दोन्हीचा समन्वय आहे। माझे स्नेही परम मित्र श्री हरिभक्तपरायण दादा महाराज पाटील असतील, तशाच पद्धतीने पलीकडे उभे असणारे की ज्यांचे आवाज आपण 7 दिवसापासून ऐकत आहे, त्यांच्या आवाजाची चर्चा सगळ्या युट्यूबला होती। अशा पद्धतीचे भजन सम्राट श्री हरिभक्तपरायण माझे स्नेही मित्र भगवान दादा गाडेकर असतील, तशाच पद्धतीने मृदंगावर विराजित असणारे या ठिकाणी की ज्यांचं तब्येत आणि वाजवणं आणि स्वभाव या तिन्हीचा समन्वय म्हणजे अर्जुन महाराज, उत्कृष्ट, आणि त्यांना अगदी त्यांच्याच समोर विराजित असणारे डवले बाबा आहे, उत्कृष्ट हात आहे। तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कृष्णा महाराज ओळखे, अगदी ओळखे, आदरणीय कोरडे आदरणीय महाराजांनी बी उपस्थिती अगदी सप्ताहासाठी लावली, म्हणून गावकऱ्याच्या वतीने मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। तसेच महाराष्ट्रातील सर्वच महापुरुषाचं माहेरघर आणि सर्वच महाराज मंडळीचे हितचिंतक इकडं आल्याच्या नंतर त्यांच्या घरी न जाणं आणि बाबा पुढे जाणं हे शक्यच नाही। अशा पद्धतीचे
आमच्या गुरुवरी कृष्णाजी बाबापासून आमच्या आश्रमावर नित्य निरंतर प्रेम करणारे, तसंच प्रेम माझ्यावर देखील आदरणीय अशोकांना करतात. म्हणून अण्णांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि बाकीचे आता हे बघा, आता सर्वांचं नाव घेत बसलं ते लोक म्हणतील कीर्तन कशाला ठेवलं तुमचं. हो, अगदी अभंगाचा भाव बी सांगण्यात आला पाहिजे. म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे तुम्ही सर्वच मंडळी आहे, तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय रामू काका शेळके हे देखील या ठिकाणी आलेले, काकांना बी खूप खूप शुभेच्छा. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाकडे वळू. कलशपूर्व म्हणजे काल्याच्या अगोदरची सेवा आहे. आपल्या संप्रदायाचा दंडक आहे की काल्याच्या अगोदर देवाच्याकडे काहीतरी मागणी करायची असते, काहीतरी याचना करायची असते, किंबहुना आपल्या अंतःकरणातला आत्मभाव देवाच्या पुढे प्रकट करायचा असतो. त्याच कीर्तन परंपरेला अनुसरून एक मागणी प्रकरणातला अभंग तुमच्या पुढे ठेवलेला आहे. या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांनी भगवान पंढरीश परमात्म्याकडे नामचिंतनाची मागणी केलेली आहे. विठ्ठल युक्त अन्न चातुर्मास चालू. आपल्याला माहित आहे की आषाढी पासून चातुर्मासाला आरंभ होतो की कार्तिकी एकादशी पर्यंत हा चातुर्मासाचा पर्व काळ आहे. पंढरपुरामध्ये अगदी सुंदर चातुर्मास चालू आहे. त्यातल्या त्यात आणखी हा म्हणजे हा कोणता महिना चालू आहे? श्रावण महिना. हो, भगवान शंकराचा अगदी हा महिना असतो, भगवान शंकराचा महिना आहे. आणि त्यातल्या त्यात मला सांगण्यात आलं की 1 महिन्यापासून या ठिकाणी विणा आरंभ केलेला आहे. विणा चालू आहे. आणि काय तरुण मंडळी, अहो यांचं काय वर्णन करावं. मी तर म्हणतो की अनेक जन्मात पिढ्याना पिढ्या पुण्य केलं आणि असे तरुण दुधड नगरीमध्ये निर्माण झाले. विठाला संप्रदायामध्ये प्रत्येक दिवस उत्सवाचा असतो, प्रत्येक दिवस उत्सवाचा असतो. आज तशी शेना महाराजांची पुण्यतिथी आहे, आज एकादशी देखील आहे. प्रत्येक दिवस उत्सवाचा असतो. जर आपण निरीक्षण केलं, हो, तुम्ही कुठला उत्सव धरा, कुठला सण धरा, कारण त्या महाराजाला नैमित्तिक जर असा विचार केला तर नैमित्तिक काही ना काही बोलावंच लागेल. आणि हे बघा, आपली भारतीयांची विशेषता आहे, प्रत्येक उत्सवाचं आपल्याला कारण सांगता येणं शक्य आहे. आत्ताच आपण रक्षाबंधन झालं त्याचं कारण आपण सांगू शकतो, ते बी व्यावहारिक दृष्टीनं बी कारण सांगू शकतो आणि आध्यात्मिक दृष्टीनं बी कारण सांगू शकतो. पुढं मार्च एप्रिल मध्ये एक उत्सव येतो बघा, होळी उत्सव येतो. मला सांगायचं, त्या लोकांमध्ये चर्चा होती, अहो तुमच्या गावाचं नाव गाथ्यात आलं. गाथ्यात कुठं आलं? 400 वर्षाच्या अगोदर महाराजांनी नाव लिहून ठेवलं. विश्वात असं एक गाव नाही की त्याचं नाव गाथ्यात असं. महाराजांना माहित होतं काय की 400 वर्षानंतर या ठिकाणचे तरुण एकत्रित येणार आणि इतका मोठा उत्सव करणार, महापुरुषांना संतुष्ट करणार. बगलातलं बोलत ते बहुदुधड पुरावा द्यायला का नाही? अहो ते कोणत्या अर्थाकड नाही पाहिजे, शब्द को पकडू, भाव को मध्ये तुमच्या गावाचं नाव गाथ्यात महाराजांनी दिलं. एक पत्रकार छत्रकार हे नाही, कोणी दिलं? महाराजांनी दिलं. महाराज कोणाचं समर्थन करत नव्हते, ते काय आपल्यासारखे कोणाचं वर्णन करत, कोणाचं काही करत. अहो ते जगद्गुरु तुकोबर आहे. आणि त्यांनी जर तुमचं नाव, तुमच्या गावाचं नाव, दुधड गाव बी उत्कृष्ट आहे. दुधड म्हणजे दुधाळ, अगदी
दुधाळ म्हणजे नुसतं दूध नका अर्थ घेऊ, धनसंपत्तीने दुधाळ असणारे आणि धर्मकार्यासाठी उदारांत करणारे, अगदी धनसंपत्ती खर्च करणारे, श्रमदान करणारे, अन्नदान करणारे. काय तुमची तनमन धनाची 7 दिवसाची सेवा हो. कोणी अन्नदानाच्या माध्यमातून मला इथं आल्याच्या नंतर चमत्कार वाटला. मला असं वाटत होतं यांच्या प्रत्येकाच्या जरी नतमस्तक भाव काय ती संस्कृती, काय परंपरा. मला सुद्धा स्वप्नात असं वाटायला लागलं की महाराष्ट्रात बी असं गाव असू शकतं. अण्णा आमची पक्की जिरली आज. हा आम्हाला वाटत होतं आमचीच लाल आहे. महाराष्ट्रामध्ये नुसतं आमच्या श्री क्षेत्र पावनधाम आश्रमाची त्या सप्ताह ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याची चर्चा आहे. काय असं काही नाही. ते कसं असतं, विहिरीतच असलं नुसतं बेडूक तर तेवढंच विषय वाटतं. बाहेर पडल्याच्या नंतर आणि ही उपस्थिती नुसती उपस्थिती नाही, प्रसन्न उपस्थिती आहे. काय तुमच्या चेहऱ्यावर तेज झळकत आहे, काय तुमच्या अंतकरणाची पवित्रता आहे. मी तर म्हणतो हे सगळे ज्ञानोबारायचेच मुलं आहे. सर्व एकत्रित झाले आणि संतांना संतुष्ट करण्यासाठी इतका मोठा उत्सव केला. मंडळी ज्या ज्या वेळेला ज्या वेळेला मोठ्या मोठ्या सप्तेची महाराष्ट्रामध्ये चर्चा होईल त्या वेळेला दुधाळचं नाव घेतल्याशिवाय चर्चा संपू शकत नाही. मला सांगा, जर तुमचं नाव महाराजांनी गाथ्यात लिहिलं असत, मग तुमची चर्चा सगळ्या चंद्रलोकात होती, इंद्रलोकात होती, सूर्यलोकात होती, सत्यलोकामध्ये होती. म्हणजे तुमच्यावर महाराजांचं ऋण आहे का? आहे का नाही? तुमच्यावर काय आहे? जगद्गुरु तुकोबारायचं ऋण आहे आणि त्या ऋणातून उत्तराय होण्याचाच हा प्रयत्न असावा. विठ्ठल आपल्याला वाटतं आपण खूप मोठे उत्सव केले, आपण अन्नदान केलं, आपण मोठे दाते. कारण आज दाता आणि याचक या संदर्भात चर्चा करायची आपल्याला वाटत असेल मंडळी. पण हे बघा, हे अन्नदान, हे अर्थदान, श्रमदान हे दीर्घकालीन टिकणार नसतं. हो, जे ज्ञानदान आहे की जे संतांनी विश्वाला केलं, म्हणून सर्वात मोठे दाते तर संत आहेत. दाता तोची त्यांच्यामुळे तर हे सगळी परिस्थिती कमी करून घ्यायची. इतका पैसा खर्च करावा लागतो, इतक्या गोष्टी खर्च कराव्या लागतात. पण मंडळी त्यांनी काय केलं? अहो, त्यांनी स्वतः भगवंताचं चिंतन केलं आणि तुमच्या आमच्याकडून देखील करून घेतलं. करून स्मरण करवी आणि का तो या झाला नाव जगी तुका म्हणी ऐसे परोपकारी त्यांच्या पायावरी डोही माझी. मी कशा संदर्भात सांगतो की महाराजांच्या ऋणातून उतराई होण्याचा बी प्रयत्न आहे. विठाल जसे संतांचे आपल्यावर उपकार आहे मंडळी, तशाच पद्धतीने देवाचे बी उपकार आहे. ज्याच्याकडे याचना करायची, ज्याच्याकडे मागणी आज आपल्याला करायची आहे, त्या देवाने काय दिलं आपल्याला, त्याचे काय उपकार आहे. हो, त्याच्या उपकाराच्या राशी तर राशीच आहे. काय दिलं? अहो, त्यांनी काय नाही दिलं.
जेणे हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला याचना करायची आहे, ज्याच्याकडे मागणी करायची आहे, त्यांनी आपल्याला काय काय दिलं हे पहिलं जाणून घ्या. जर त्यांनी काय दिलं हे कळलं ना, त्याच्या संदर्भात अंतःकरणात प्रेम निर्माण होत असते, कृतज्ञता भक्ती निर्माण होत असते. त्याच्या संदर्भात आपल्याला चिंतन करावं वाटतं. आणि कीर्तनाचा नियम आहे की कीर्तनामध्ये वक्त्याने भगवंताच्या संदर्भात प्रेम निर्माण झालं पाहिजे. श्रोते वक्त्याच्या त्यांना भगवंताचं चिंतन करा वाटलं पाहिजे, एकांतामध्ये ध्यान करा वाटलं पाहिजे. जेणे करुणी मूर्ती बसावी अंतरीशी हरीची, ऐशी कीर्तन मर्यादांच्या संतांच्या ज्ञान भक्ती विरहित. पुढचं नाही बोलायचं, विठाल अवघड कराची. त्यांनी काय काय दिलं? महाराज म्हणतात जेणे हा जीव दिला दान. देवानी काय दिलं आपल्याला? अगोदर ऑटोमॅटिक काय दिलं? जीव दिला, जीव, ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. हे बघा, या पिंडामध्ये जीव आहे, जीव, ज्याला शक्ती म्हणतो, आपण आत्मा म्हणतो. एक परमात्म्याचा छोटासा अंश तुकडा त्यांनी आपल्याला दान म्हणून दिला की ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. आपण जे फिरतो त्या ठिकाणी, आपण जे जिवंत, या ठिकाणी आपण जे उपस्थित आहे, आपण पाहतो, डोळ्यांनी पाहतो, कानाने श्रवण करतो, आपण वाणीने बोलतो, अगदी घ्राणेंद्रियाने श्वास घेतो. हे सर्व का घडतं? कारण देवानी दिलेला जीव शरीरामध्ये, पिंडामध्ये उपस्थित आहे. आणि तो जर जीव एकदा जर गेला या शरीरातून, त्याला पेटून द्यावं लागतं. तुमच्या अंतःकरणात प्रश्न होईल, तर देवानीच दिला असं कशाहून म्हणता? जर देवानीच दिला असं कशाहून म्हणता? मी तुम्हाला प्रश्न, जर जीव देवानी नाही दिला, हा नैसर्गिक आहे, असं जर तुमच्या काय अंतःकरणात, कोणाच्या अंतःकरणात प्रश्न असेल, तर एखादं मेलं, एखादा मृत झाला व्यक्ती, मी तर म्हणतो या ठिकाणी कुणीच मरू नये बघ. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शताब्दी पाहावी अशी माझी इच्छा आहे. हो, अशाच पद्धतीचं काय झालं? हा, विठाल देवानी काय दिलं या संदर्भात चर्चा चालू आहे. जीव दिला, जीव. आणि जोपर्यंत जीव या देहात विद्यमान आहे तोपर्यंतच लोक व्यवहार करतात आपल्यासोबत. जीव जर देहातून गेला, त्याला काडी लावून द्यावं लागती. शंकराचार्याचं चरपटीस नावाचं स्तोत्र आहे. यावत जीव निवसती देहे कुशलम तावत पृच्छति गेहे गतवती वायो देहा पाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज मूढमते. हे मूढमते, तू गोविंदाचं भजन कर. का? कारण जोपर्यंत देवाने दिलेला जीव या शरीरामध्ये विद्यमान आहे तोपर्यंतच सगळ्या संसारातले लोक तुझ्यासोबत व्यवहार करतील. एकदा जीव निघून गेला, लोक तुझ्यासोबत व्यवहार नाही, काडी लावून देते. कोण बोलाविते हरी नाम, कोण बोलाविते
आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट केलं म्हणून चालतो. आणि त्यांनी जर लोड शेडिंग केली तर काय होईल तुम्हाला कळतं का? विद्युत मंडळावाले जर वीज पुरवठा कमी पडला तर लोड शेडिंग करतात. 8-8 घंट्यासाठी काय करतात? लाईट बंद करतात. अशी या शक्तीची जर लोड शेडिंग झाली तर काय होईल बरं? चैतन्य शक्तीची आपण मरून पडू 8-8 घंट्यासाठी. कोणी कुठं बी एखाद्याची लोड शेडिंग जर इथं मंडपात असली तर इथंच मरून पडत 8 घंट्यासाठी. त्याच्यामध्ये माझी जर लोड शेडिंग 2 घंटे त्याच्यात आले तर मी मरून पडत. हो म्हणजे सांगायचं कशासाठी की हे देवानी दिलं, हे देवानी दिलं म्हणूनच आपण जिवंत आहोत. विठाला आश्चर्य आहे विश्वामध्ये. अहो स्वतःची पत्नी आहे, भार्या बिब्बे तसं काय. हो शरीरात जीव चैतन्य शक्ती निघून गेल्याच्या नंतर ज्या पत्नीवर अजीवन प्रेम केलं ती पत्नी सुद्धा म्हणते याच्यातून याला पहिलं उचला, याला जाळावं. म्हणता का नाही? कोण नाही म्हणतं? हा एखाद्याचा पती अकस्मात कोणी मरू नये मी परत परत म्हणतो की मला इतकी उपस्थिती शताब्दीपर्यंत पाहिजे, इतकी सगळ्याची उपस्थिती. आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे शताब्दी म्हणजे 100वी साजरी व्हावी सत्याची. असं माझी इच्छा नाही कोणी मारा म्हणून, पण भगवंताची तुम्हाला उपकार सांगतो. एखाद्याचा जर पती मेला एखाद्या पत्नीचा आणि तिला जर म्हटलं त्याला मातावाल्या खूप मोठ्या रडतात. हो उगीबाई उगी जास्त रडतात. एखाद्या जाणकार व्यक्तीने यायला पाहिजे आणि त्याला सांगायला पाहिजे बाई रडू नको. जर ऐकतच नसेल तर हे बघ आता किती 9:10 झाले. आता याला आम्ही आतमध्ये डांबतो, त्याला डांबतात ना आतमध्ये. हे बघ आता राहिले तुझ्याकडे 12 घंटे, उद्या 9 वाजता याला जाणार आहे. तू काय कर याच्यापाशी बस, याच्यापाशी याच्याकडे पाहून घे, बोलून घे, काय करायचं तर करून घे. उद्या जाणार आहे आणि त्या पत्नीला मध्ये बसायचं आणि स्विच ऑफ करायचं, बाहेरून लाईट बंद करायची, कडी लावून घ्यायची. कोणती पत्नी बसल त्याच्यापाशी? नाही म्हणायला लागले. किती प्रेम केलं, काय काय केलं तुम्ही त्यांच्यासाठी बघा. कारण त्याच्यातली चैतन्य शक्ती निघून गेली. म्हणजे सर्वात मोठे उपकार परमात्म्याचे. ज्याच्याकडे मागायचं त्यांनी अगोदर काय काय केलं बघा. म्हणजे सगळा व्यवहार हा परमात्म्याची जी देणगी आपल्याला दिली त्याच्यावर चालू आहे. असा सगळा विचार महाराजांनी केला आणि महाराजांच्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता भक्तीचा महाराज परमात्म्याची भक्ती करू लागले. अखंड अंतःकरणामध्ये चिंतन आणि महाराज मुखामध्ये नाम, ही अखंड धारा खूप दीर्घकाळ महाराजांनी चिंतन केल्याच्या नंतर पंढरीश परमात्म्याच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. कारण या भक्तीचे जितके ऋण झाले, परमात्म्यावर इतके ऋण झाले की देवाला वाटायचं की यांनी काहीतरी मागावं. म्हणून अगदी हात जोडून परमात्मा महाराजांच्या पुढं, महाराजांच्या माग मागण्याची आस आहे मुखाकडे, मागण्याची आस आहे मुखाकडे, मागण्याची आस आहे मुखाकडे, मागण्याची आस आहे देवाला वाटायचं यांनी काहीतरी मागावं, यांनी काहीतरी मागावं. म्हणून परमात्मा महाराजांच्या मागे पुढे हात जोडून महाराजांना विनंती करायची की तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे. महाराज आपण तो काय, आपण तो निस्तो वारीला जरी गेलो भली
यादी घेऊन जात असतो. बरं आपले मागणे बी अशा विचित्र राहतात. शेतात जाणार नाही पण 1 एकर मध्ये 50 क्विंटल कापूस. मुलाचा पहिला नंबर यावा, मुली अगदी कलेक्टरासोबत लग्न व्हावं, अशी आपली यादी असते. ते आपलं यादी घेतं आणि कचरकुंडीमध्ये टाकून देतं. का? कारण आपली सकाम भक्ती. आपल्याकडे आपण गेल्याच्या नंतर देव आपल्याकडे पाहत नाही, पण आज ज्यांची पुण्यतिथी आहे. सेना महाराज ज्या वेळेला पंढरीश परमात्म्याच्या मंदिरात जायचे ना मंडळी, सेना महाराज मंदिरामध्ये प्रविष्ट होऊन बाहेर निघेपर्यंत देवाची मान वर करण्याची ताकद नव्हती. का? कारण हे निष्काम भक्तीचं ऋण होतं. विठाल त्यांच्या भक्तीतून एक पद्धतीची एक शक्ती निर्माण होत असते. आपल्या भक्तीतून शक्ती निर्माण होत नाही. आपल्या भक्तीतून शक्ती का निर्माण होत नाही? कारण आपली निष्काम भक्ती नसते. जे भक्तीचे प्रकार सांगितले भागवतामध्ये सांगितले, विष्णू पुराणात सांगितले. विष्णू पुराणामध्ये 64 भक्तीचे प्रकार सांगितले, भागवतामध्ये 9 प्रकार सांगितले. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, सगळे प्रकार बघा. आपल्या कुठल्याच प्रकारामध्ये आपली भक्ती बसत नाही. आपली भक्ती कशी राहते? आपली चॅप्टर भक्ती राहते. आपली कोणती भक्ती? चॅप्टर भक्ती. आपली भक्ती की देवाला फसवणारी राहते. मी चॅप्टर भक्तीचे प्रकार सांगतो. एक असाच लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, पण मुलगाच होईना. आता मुलगाच होईना. त्याला वाटायचं आता इतके सर्वांची मित्रमंडळी सोबत सगळं काही लग्न होऊन त्यांना मुलं बाळ झाली, मला का मुलगा होत नाही. त्याने ऐकलं की दुधाड गावामध्ये जे काही सावता महाराज आहेत ते अत्यंत चमत्कारिक. त्यांना जर नवस केलं ना मुलगा हो. त्याला असं कळाल्याच्या नंतर तो अगदी महाराजांच्या समोर आला. महाराजांना विनंती केली की महाराज, ह्या वर्षी मला मुलगा झाला पाहिजे. ह्या वर्षी जर मला मुलगा झाला, मी तसा गरीब आहे, मी श्रीमंत नाही, मी अत्यंत गरीब आहे. माझ्याकडे जमीन नाही, काही नाही, फक्त एकच कारोड आहे. काय? कारोड कळती का? कळते ना कारोड? हा, गाईची असणारी कारोड. ती कारोड विकून तुमच्या दानपेटीत पैसे टाकले. अशा पद्धतीचा नवस केला. मी तुम्हाला चॅप्टर भक्ती सांगतो. आपल्या भक्तीतून रिझल्ट का निर्माण होत नाही, शक्ती का निर्माण होत नाही, अशा पद्धतीचा नवस केला. महाराज काय खालीवर झालं माहित नाही, पण त्यांना मुलगा झाला. महाराजांच्या आशीर्वादाने त्याच वर्षी त्यांना मुलगा झाला. त्याला खूप आनंद वाटला. पण आता नवस पूर्ण करावं लागलं. नवस पूर्ण नाही केल्याच्या नंतर माता मौल्याला माहित राहतं काय हो. त्यांचे मोठाले अनुमान असतात. हे आशानं असं झालं असेल, तशानं तसं झालं असेल. तो सुद्धा घाबरला. त्याला वाटलं आता नवस केला, नवस तर पूर्ण करावं लागेल. पण भानगड अशी झाली दादा महाराज, ज्या वेळेला नवस केलता त्यावेळेला ती कारोड कृष होती, अशी कृष पतली होती. पण 1-1.5 वर्षामध्ये अशी ती ततांगडी झाली. व्यायला झाली घेऊ. आता व्याणार नाही, 2 दिवसामध्ये व्याली का? त्याला मोठं आश्चर्य वाटलं आणि विचार करू लागला, साला नवस करून जरा फसलोच. कोण म्हणायला लागला? तो व्यक्ती म्हणायला लागला, नवस करून जरा फसलो. कारण ज्या वेळेला नवस केला त्यावेळेला कारोड कृष होती. आता ही आपल्यापाशी दुसरी संपत्ती नाही, पण नवस पूर्ण नाही केल्यानंतर इकडं काही घोटाळा व्हायचा. बघा त्यांनी डोकं कसं लावलं. मला सांगू, तुम्ही विनाकारण नाही दृष्टांत सांगत. आपल्या भक्तीतून एक परिणाम काय येतो, जसा महाराजांच्या भक्तीतून परिणाम आला. त्यांनी डोकं लावलं. आता कारोड विकून दानपेटीत पैसे टाकीन म्हटला. कारोड घेतली तर बाजार कोणता आहे जवळ? करमाळाचा. अगदी कारोड घेतली, करमाळच्या बाजारात गेला. करमाळाच्या बाजारात गेला, पण नुसती कारोड नाही घेऊन गेला, सोबत एक मांजर गेली. सोबत का नेली? एक मांजर नेली. कारोड सोबत घेतली, मांजर, आणि बाजारात जाऊन बसला. बाजारात जाऊन बसल्यानंतर ती व्याली ती सगळी सुंदर अशा पद्धतीची गोमाता पाहून सर्वांनी तिथे भिडी पाडली. कारण कुणालाही वाटतं आजच आपल्या घरात काय व्हावं, दूध सुरू व्हावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. सर्व त्याला विचारायला लागले, का हो किती रुपयाला दिली कारोड? सांगितलं. हा. त्यांनी सांगितलं कारोड विकायला आलो, पण नुसती कारोड नाही विकायची. जो कारोडी सोबत मांजर घेईल त्यालाच कारोड दे. हे ते कृषी केंद्र खात्यासारखं झालं. आजकाल त्यांनी जर तुम्हाला खताची गोणी घ्यायची ती पूर्ण आता काय करावं, आमच्या सारख्याने जर गोमातेसाठी जर तिचं काही गवत लावलं ते औषध का ते घ्यावंच लागत.
ती घेतल्याशिवाय ती देत नाही, अशा पद्धतीची प्रथा. अहो महाराज सगळ्यांची उडी पडली, सर्व विचार करू लागले, पण काही म्हणायला लागले साला हे मांजर कसं काय घेऊ. तिथून अर्धी गर्दी हटली. मग नंतर एक माणूस पुढे आला. हे झालं का हो, मांजरीची किंमत काय? सांगितलं 21,000. मांजरीची किंमत काय? 21,000. सुंदर आहे मांजर, दिसायला सुंदर आहे, म्याव म्याव करती, अमुक माहिती सांगा. असं सांगितले पक्क एरवड्यात जाऊ द्या. पण एक माणसाने विचारलं, गायीची किंमत सांगितली 100 रुपये. गायीची किंमत 100 रुपये. मांजरीची किंमत 25,000 रुपये. त्याला सांगितलं साला कशाचे तरी पैसे. सांगितलं हे धरा 25,000. ते सांगितलं ही धरा मांजर, हे धरा 100, ही धरा गोमाता. त्यांनी मांजरीचे पैसे घेतले. किती? 100. गाईचे घेतले किती? 100. घरी नाही गेला, 10 रुपये कुठं आला. नमस्कार ना, काय नमस्कार था? गाय विकून पैसे दानपेटीत. त्या ठिकाणी सावता महाराजांच्या मंदिरासमोर आला. महाराजांना हात जोडले, नतमस्तक झाला. खिशातले 100 रुपये काढून दानपेटीत टाकले आणि घरी गेला. महाराजांनी डोक्यालाच हात लावला. बापरे, याला काय म्हणतात? चाप्टर भक्ती. अशी आपली काय? मग चाप्टर भक्ती असल्यामुळे आपल्या भक्तीतून काही येत नाही, रिझल्ट येत नाही. आपल्या म्हणजे भक्तीचा जो परिणाम असतो, एक दुःख सहन करण्याची शक्ती जी मिळते, अशा पद्धतीने अशा भक्तीतून मिळत नाही. विठाला